एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। मान्सून आधीच वादळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे। राज्यातील 18 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामानाचा अंदाज काय सांगतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय। अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि गारपिटीसह पाऊस झालाय। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस हेच चित्र राज्यात कायम राहणार आहे। 15 मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान 35 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे शहरातही ढगाळ वातावरण राहणार असून कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सुद्धा विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 मे रोजी संध्याकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। त्या ठिकाणी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं। नाशिकमध्येही अशी स्थिती बघायला मिळू शकते। त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नाशिकमधील तापमान 22 ते 34 अंशादरम्यान राहणार आहे। दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा शेतकरी वर्गाला देखील ही बातमी शेअर करायला विसरू नका।